तुमसर शहरातील अनेक राशन दुकानातून कुजलेल्या गव्हाचा वाटप ग्राहकांना केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। यात गव्हाचे पीठ तयार केल्यानंतर त्या पिठाची दुर्गंधी येत असल्याचेही दिसून येत आहे। याची चौकशी करून ग्राहकांना चांगला गहू देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे। मेरा नाम प्रदीप बब्बू सिंह बादशील है। मैं शिव आटा चक्की का मालिक हूँ। ये कंटिन्यू मैं यानी ये हफ्ते में जो राशन के गेहूँ आए हैं लोगों ने लाए हैं, इनको हम पिसाई कर रहे हैं तो इनकी इतनी बदबू आ रही है क्या दूसरे लोग अब वो उस आटे के ऊपर में या वो गेहूँ के ऊपर पीसने के लिए मंजूर नहीं है। यानी इतना शासन ने जो गेहूँ भेजे है अभी वो इतना खराब है कि वो यानी पहले सड़ गया होगा, उसको बाद में सूख गया है, उसके बाद में ये लोगों को वितरण किया गया है। माझं नाव कमलाबाई राखडे आहे। कोंडेवारच्या इथून राशन आणलेलं आहे। हे खूप खराब आहे, खाऊन नाही होते, पिसाई करून केला तर खूप वास येत आहे। शिवाजीनगर तुमसर येथील मानापुरे फटाका सेंटर समोरील नालीवरील दगड तुटल्याने त्या ठिकाणी अनेक शाळेकरी व बाजारात जाणाऱ्या इस्मांचा अपघात झाला आहे। याबाबत प्रशासनाला तक्रारी केलेली आहे, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। तरी लवकरात लवकर यावर कारवाई करून दगड ठेवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे। मी विनोद केशवरावजी मानापुरे, राहणार शिवाजीनगर। मागील 1 ते 1.5 महिन्यापासून ह्या ठिकाणी मीच दगड आणून कुठून तरी आणून तिथं ठेवला होता। तो दगड तुटला होता, पण याच्यानंतर 1.5 महिना झाला इथे 3-4दा ॲक्सिडेंट झाले। मुली पडल्या, काही बुजुर्ग लोक पडले। प्रत्येक जणांना सांगून जे आजी माजी नगरसेवक आहेत त्यांनाही सांगून झालं, पण कोणी लक्ष दिलं नाही। आणि हा प्रकार कधी खूप मोठा अपघात होऊ शकते। तरी हा लवकरात लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा अशी आग्रहाची विनंती। धन्यवाद। माझं नाव मोहन महादेव वैद्य। मी सध्या शिवाजीनगरलाच राहतो आणि ह्या समस्या बऱ्याचशा आमच्या वार्डात आहेत, बऱ्याच ठिकाणी। पण हे आता विनोद भाऊ मानापुरे यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी गणेशरावांना बोलवलं, तर या समस्येचं निराकरण लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे। आमदार राजू कारेंबळे यांच्या संकल्पनेतून तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी महारोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यात हजारो नागरिकांनी लाभ घेतला। यातील जवळपास 2,500 नागरिकांवर विविध आरोग्याची शस्त्रक्रिया करण्यात आली। नुकताच सौभाग्यवती रंजिता कारेंबळे यांनी त्यांच्याशी जाऊन नागपूरला भेट घेतली व त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली व त्यांना घरी सुखरूप पोहोचण्याची व्यवस्थाही करून दिलेली आहे। आज गुरुवार 26 डिसेंबरला तुमसर ते शिवराम मार्गावर तुमसर डोंगरला मधात मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी बसला सकाळी 7 वाजेदरम्यान शिवऱ्याकडून येणाऱ्या 2 ओव्हरलोड रेती वाहून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली। यात 10 ते 12 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे। यात दोन्ही बाजूकडून कोणतीही पोलिसात तक्रार करण्यात आली नाही, त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही। परंतु चर्चा अशी आहे की पोलीस विभागाकडून नियोजनबद्ध पद्धतीने दोन्ही बाजूंना समजून त्यांना तक्रार देण्यास मज्जाव करण्यात येते, कारण वारंवार वाळूच्या ट्रकने अपघात झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यावर त्यांना रेती वाहतूक बंद करण्याचा दबाव येते व त्यात त्यांच्या भारी नुकसान होते। म्हणून ते दोघांना समजून पोलिसात गुन्हा दाखल होऊच देत नाही, अशीही चर्चा सुरू आहे।